नमस्कार मित्रांनो. नमस्कार 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 सर. नमस्कार आज नमस्कार. आपल्यासोबत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक डॉक्टर मारुती घोगे सर आहेत. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. अनेक समीक्षा ग्रंथ आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून जे आहेत की ते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आज उन्हाळा खूप तापलेला आहे आणि अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत. पाण्यासाठी भटकंती चालू आहे, वणवण चालू आहे, पक्ष्यांनाही पाणी मिळत नाही आणि आज अनेक गावे विस्थापित होत आहेत. अशाच पद्धतीने त्या कविवर्यांना आपण म्हटलं जातं ना की जे न पाहे रवी ते पाहे कवी, आणि कवीच्या कल्पनेतून जे आहे की त्यांनी एक सुंदर कविता जी आहे दुष्काळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक निर्माण केलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपण उन्हाळ्याच्या आपण खरं तर प्रख्यात कवी आहात. वेगवेगळ्या कविता आपल्या प्रकाशित आहेत आणि या दुष्काळाच्या संदर्भामध्ये आपण एक छान रचना तयार केलेली आहे. तर त्या रचनेच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडंसं सांगा आणि ती रचना सुद्धा सादर करून दाखवा. मला असे वाटते की आपण या कवितेच्या अनुषंगाने किंवा कवितेचं विश्लेषण करण्यापेक्षा आज आपण महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या संदर्भाने चाललेली चर्चा टीव्ही वरती पाहतो आहोत. हो, घोटभर पाण्यासाठी विहिरीमध्ये खोल जाणारी माणसं आपण पाहतो आहोत. बरोबर आहे. आणि घोटभर पाण्यासाठी अनेक जीव विहिरींमध्ये पडून सुद्धा मरताना आपल्याला दिसत आहेत. अतिशय भयावह अवस्था आज पाण्याची गावोगाव निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. अनेक गावं अशी आहेत की गावामध्ये प्यायला पाणी नाही म्हणून ही गावं विस्थापित होताना आपल्याला दिसत आहेत. शहरांकडे लोक जाताना आपल्याला दिसत आहेत सगळीकडे. तर ही सगळं चित्र पाहिल्यानंतर मला ही कविता एक 4-5 वर्षापूर्वी आठवलेली ही कविता होती. परंतु या अनुषंगाने आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि ही कविता सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खरं तर आपले आभार मानतो. आणि ही कविता मी आपल्या समोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे दुष्काळ. पाणी नाही, वारा नाही, नाही जनावरा चारा, अन दूर दूर कुठेच नाही पक्षाला या थारा. भेगाळल्या जमिनीला आता कसे पाहू, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. मिरूग गेला मगा गेला, गेला पावसाचा ऋतू. मिरूग गेला मगा गेला, गेला पावसाचा ऋतू. अन आजोबाच्या संगतीने वनवासी नातू. म्हणजे वर्षानुवर्षापासून हे दुष्काळ आपल्याला आहे म्हणून हे सर्व. आणि मिरूग संपला की उन्हाळा सुरू होतोय. मिरूग गेला मगा गेला, गेला पावसाचा ऋतू. अन आजोबाच्या संगतीने वनवासी नातू. छान छान. करपल्या काळजाचे दुःख कसे पाहू, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. खूप छान प्रश्न आहे सर. पाणी पाणी मागतात अनवाणी पाये, पाणी पाणी मागतात अनवाणी पाये, अन रानोवनी भटकते अन्नदाती माये. अवेळीच विरजली दुधावरची साये, अन सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. घरदार कसे झाले सारे हे बकास, अन ढेपाळल्या भिंती वाणी न भाकडे आस. क्या बात सर, वा. घरदार कसे झाले सारे हे बकास, अन ढेपाळल्या भिंती वाणी न भाकडे आस. म्हाताऱ्याच्या काठीचाही मोडलाय पाय, अन गोट्यामध्ये हंबरते वासराची गाय. सारा हा आक्रोश आता मी कसा पाहू, अन सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू,
सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू. शेवटचं कडवं आता सादर करतो या कवितेचं. नक्कीच नक्कीच सर. दाही दिशा आता आल्या शेतकऱ्या खाऊ, वा. दाही दिशा आता आल्या शेतकऱ्या खाऊ, आणि शासनाने धाडलेला राशन वा 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 वा, क्या बात आहे. हातालाही काम नाही आता काय खाऊ, आणि सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, वा. सांगा कुठे राहू. बघा मित्रांनो, सांगा वास्तव कुठे जाऊ आता, सांगा कुठे राहू, सांगा कुठे जाऊ आता, सांगा कुठे. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. खूप अप्रतिम रचना सर. आज वर्तमान काळामध्ये जे आहे वास्तवाला कुठेतरी मनाच्या काळजाला भिडणारी ही कविता आहे. बरोबर. आणि खरं तर शासनापर्यंत ही कविता पोहोचली पाहिजे की ग्रामीण भागातील लोकांचे हाल काय होत आहेत, त्या व्यथा वेदना लोकांचा आक्रोश आपण या कवितेतून मानलेला आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकणारी लोक आपण आज पाहतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. रानोवन म्हणजे अगदी 4-4, 5-5 किलोमीटर दूर जात आहेत आणि हंडाभर पाणी घेऊन येत आहेत. नक्कीच म्हणजे अशा अवस्थेचं चित्रण हे ग्रामीण भागामध्ये भयावह आहे. विदारक चित्रण आपल्याला विदारक दिसतंय. चित्र आहे असं. तर मित्रांनो, कविता कशी आवडली? जर कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत कॉमेंट बॉक्समध्ये कळवा.